5 मिनिटं स्टँडवर जाऊन यावं म्हटलं डायरेक्ट कर्नाटकात घेऊन आला असा मित्र तुमच्यात कोण आहे काय असेल तर त्या कार्यकर्त्याला ही रील आत्ताच टॅग करा. मोडक्या कोमेडीगत लंगडी घालत की नाही जखमावर पॅच मारला. सकाळ सकाळी स्वप्नाला घेऊन आम्ही आलतो दवाखान्यात. जखमावर 2 मिनिटात पॅच मारलो खरं तोंडात आवाज बारीक मध्ये आपोआपच निघाला. इंग्लिश वाचतेल नाटकी करत हे लव्ह लेटर मामाच्या हातात दिलो आणि तुम्ही तो वाचा आणि म्हटलो चाडदिशी मला गोळ्या द्या. खाऊन कुठं धन पाडणार असल्या की ढीगभर गोळ्या घरला घेऊन आलो आणि गल्लीत आले आले एकदम बाहुबली झालो. त्यात आमचं मिस्त्री नुसतं स्टँडवर जायचं म्हटल्यात आणि राजवाडा पास करून बारीक मध्ये महासत्ता चौक सोडून पाक टाकोडे रोडला घेऊन आले. इथं आल्यावर तुमच्या भावाच्या डोक्यात जरा बारीक मध्ये टू पिटली सोडा. पण विचार करता करता टाकोडे शिरडून पार करून तुमचा भावाने मिस्त्री येऊन पोचलो कुरुंदवाड मध्ये. आणि जसा काय कुरुंदवाडचा पूल पास करून मिस्त्रीनं औरवाडकडे गाडी घातली तसं मनाला म्हटलो नाही साळुंखे यहाँ कुछ तो गडबड है. ह्यो लकाव मारलेला ट्रकचं तोंड बघतच आमच्या मिस्टरला विचारलो भावा कुठं जायचं ते तर नेमकं सांग. म्हणजे त्या हिशोबाने मला गाडीवर बोचा टेकायला बरं. अरे काय शुभम स्टँडवर जायचं म्हणलेलंच रे वाढीत आलोय आपण असं नाही करणार. इथे जायचंय म्हणत म्हणत की वाडी पास करून औरवाड शेडबाद शेडशाळ पास करून पाक कागवाडापर्यंत मिस्त्री आमचा घेऊन आला. मला तुमच्या ग्रुपमध्ये बी कोण असा जर कार्यकर्ता असला तर ही रील त्याला आत्ताच सेंड करा. बघता बघता आम्ही अशा ठिकाणी पोहोचलो की जिथे बोर्डावरचं वाचायचं बी आम्हाला पाक मुश्किलून गेलेलं. पण की नाही 17:30 ते 18 मिनिटात मिस्त्रीने सांगितलं तसं त्या लोकेशनवर आम्ही पोहोचलो एकदा. आणि हा घरात पसारा पडल्यावर जसं बायकांचा हात राहत नाही की नाही तसं गाडी बघितल्यावर मिस्त्रीचा बी हात कवाच आमच्या राहत. घराकडे जायला आम्हाला लय पल्ला आमचा गाठा सुद्धा म्हणताना मटरला मी मिस्त्रींना पोच केलं आणि डायरेक्ट घरचा रस्ता धरला युटर्न मारला. आता परत जर आमचा मिस्त्री मला म्हटला 5 मिनिटात कुठं जायचं आहे तर चांगली कापड घालूनच घरातून बाहेर पडणार. चला आजच्या पुरता प्रवास एवढाच होता. भावानं भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. जाता तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका. चला.